मॅडम सांगितलं की मुकुंद भारत अभियान गेल्या 3 ते 4 वर्षापासून सुरू आहे जे मुलांची गुणवत्ता कशी वाढवावी आणि गुणवत्तेबरोबर त्याचे संस्कार कसे चांगले व्हावे इतर गोष्टी का महत्त्वाच्या आहेत, लहानपणी मुलांकडे लक्ष देणं का गरजेचं आहे ह्याच्यावरती पूर्ण शासन काम करतं का. आता ग्रामीण भाग आहे, आज मी इतक्या लांब आलो किंवा अजून मॅडम शिकवायला येत आहे तर बाकीच्या काय त्या सोयीसुविधा नाही आहे, पण त्या सोयीसुविधा नसल्यामुळं आपल्या मुलांच्या शिक्षणावर कसा परिणाम पडला नाही पाहिजे, तिचं शिक्षण कसं उत्तम झालं पाहिजे, तर याच्यासाठी शासन खूप काम करतं आणि हे काम करत असताना त्याला वेगवेगळ्या गोष्टींची जोड शासन देत आहे आणि ती जोड देत असताना त्याच्यावरती काम करत आहे. जसं की पूर्ण महाराष्ट्रभर गेल्या 3 वर्षापासून माता पालकांचे गट तयार झाले आणि त्या गटामध्ये आपण काही आयडिया व्हिडिओ वर्कशीट आणि दररोजचा होमवर्क कसा करून घेतला पाहिजे याच्याबद्दलचा काही गोष्टी आपण त्यांना सांगतो, जेणेकरून तर सरासरी 3 ते 9 वयोगट असा आहे की निसर्गतःच मुलांची ग्रहण क्षमता ही 80% असते. म्हणजे इथं तुम्हाला कुठला बदामाचा शिरा खाऊ घालायचा नाही, काही करायचं नाही, त्याला ती देवाने दिलेली ती देणगी की इथं तुम्ही जे काय शिकवता जे काय लक्ष देता ते सर्व त्याच्या कॉम्प्युटर सारखं फिट राखून तो आयुष्यात कधीच विसरत नाही. आणि मुळात काय होतंय आपल्या भारतामध्ये याच्या उलट चालू, आपण 7वी 8वी नंतर जाग होतो आणि त्याला 10वीला कोचिंग चांगले लाव, चांगल्या शाळेत टाक, कुठंतरी पैसे भर, त्यानंतर 12वीला चांगल्या ठिकाणी ठेव. काय होतं त्याच्यावेळेस आपण बेसमेंट चांगलं करत नाही आणि मग त्यानंतर आपण करून काही उपयोग नाही. म्हणून शासनाने काय केलंय, 1ली 2री आणि 3रीचे वर्ग पकडले त्याच्यासाठी त्याची सुरुवात चांगली व्हावी. आईजवळ असल्याच्या नंतर त्याला कुठल्या गोष्टी सांगितल्या पाहिजे, जसं की आता मी म्हटलं किंवा तुम्हाला जरी 1000 रुपयांनी जाणार पुढच्या बाजारातून 8,000 संस्कार विकत आणणार तर आणता येणार आहेत का? नाही, ही गोष्ट येणार नाही. कारण मॅडम जरी शाळेत शिकवत असल्या तर किती घंटे येतं, 6 ते 7 घंटे शाळा, राहिलेले 17-18 घंटे मुलं कुठे येतं तुमच्याकडे. त्याच्यापैकी आपण खरंच बघा किती वेळ त्याच्यापाशी बसतो, शिक्षणाबद्दलच बोलतो, इतर चर्चा करतो किंवा त्याने आलं ना आवडीने शाळेत काय मॅडमने शिकवलंय खरंच आपल्याला सांगतोय का, करतोय का, आज काय दिलंय लिहायला हे विचारतोय का. ज्यावेळेस मुलगा तुमच्याशी एवढं मनमोकळेपणाने बोलल तेव्हा तुमचं त्या मुलाबरोबर चांगलं नातं हे लक्षात येतं. काय नाही तर जेवला का, झोपला का, उठला का, अभ्यास केला का, या 5-6 आई नाही येते. आता तुम्ही साधी शेती करता बरोबर, तुमच्या शेती सगळे घरी उन्हाळ्यात काय करता, नांगरतो बरोबर, पाणी घालतो, सगळं सारखं म्हणजे मशागत पूर्ण करून काड्या बिड्या काय तुमच्या शेतात असेल ते वेचतात, मोडतात, पेटून देतात आणि पावसाळ्यासाठी शेती चांगली करतात. पाऊस पडल्यावर काय करतात, शेतीची काम आपण करतो ना, सांगा ना काय काय लावणी करतात. लावणी केली की 8 महिने 15 दिवसांनी पीक उगतं, उगल्यानंतर त्याच्याबरोबर काय उगतं, तण पण उगतं. पण ते काय करतात तुम्ही त्या टायमाला, आणि मग अजून पीक मोठं व्हा म्हणून त्याला औषध फवारतात, खत घालतात, हे सगळं करतात. हे एकच वर्षाचं पीक आहे तरी जीवाचा किती आटापिटा करतात. याचा 10 क्विंटल कापूस निघत असला या 15 क्विंटल काढतात, एक खताचा डोस एक फवारणीचा डोस जास्त मारतात, पण कसा निघेल याचं आपलं नियोजन असतं. म्हणजे वर्षभर आपण कुठेही हे शिकलो नाही, पण आपल्याला माहिती आहे की आपल्या जीवनामध्ये त्याचा अविभाज्य घटक आहे आणि आपला सगळं उदरनिर्वाह शेतीवर आहे. म्हणून सगळं करताना इतका जीवाचा आटापिटा करतो. एका वर्षाच्या पिकासाठी तरी पण पूर्ण 1 वर्ष नाही, काही पिकं 3 महिन्याचे, काही 6 महिन्याचे, काही वर्षाचे सायकल करतो. पण त्यातलं बघा बरं किती टक्के आपण आपल्या मुलासाठी करतो. मूल तर आपलं बघा 10% सुद्धा करण्यात येत नाही. हा मग हे काय की आपल्याला